एक 8-10 दिवसांनी पुण्यात येऊन प्रेसला सांगितलं, खोटं कशाला छापताय, मी 1 लाख नाही 1,18,000 माणसांना जेवण केलं. मी सगळ्यांच्या घरी जेवलोय. त्यांना जेवण द्यायची मला वेळ आलेली आहे. माझ्या पहिल्या कार्यात सहभाग करून घ्यायची वेळ आलेली आहे. विहिरीत सरबत करणं शक्य आहे का? साखर टाकणं शक्य आहे का? लिंब पिळणं शक्य आहे का? काय तर रक्तरंजित बनवायचं, काहीतरी एक स्टोरी बनवायची म्हणून लोकांनी बनवली आणि ती आम्हाला चिटकून टाकलेली. आता तुम्ही आजोबांवर आठवण, मी काल परवाच एक मला क्लिप आली, विजयदादांच्या लग्नाची ती क्लिप होती. त्याला यशवंतराव चव्हाण उपस्थित होते, नंतर अण्णासाहेब शिंदे उपस्थित होते. तर विजयदादांचं लग्न आणि त्यांच्या नातवाचं लग्न याच्यामध्ये काय फरक तुम्ही ठेवला होता? जाणीवपूर्वक काही फरक ठेवला होता की काय केलं होतं नक्की? लक्ष मोजण्याचा फरक ठेवला होता. तरी आकडा यावेळेस किती होता त्यावेळेस लक्ष? आणि त्यावेळेस यांचं तुमच्या आजोबांचंही भाषण मी तेव्हा पाहिलं होतं की हा खर्च मी केलेला नाही तर लोकांनी येऊन केलेला आहे, हे केलेलं आहे. त्यांची व्हिडिओ तेव्हा काढला होता, हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट होती. तर त्या दोन्ही लग्नातला फरक जरा थोडा सांगा की काय. लग्न सेमच झाली. आजोबांनी एकाच दिवशी लोकांना 1,18,000 लोकांना जेवण दिलं. बरं. कारण का तेव्हा टीका झाली ती त्यांच्यावर 1 लाख लोकांना जेवण दिलं. ते लग्नाचे सगळं समारंभ संपल्यावर आजोबांनी एक 8-10 दिवसांनी पुण्यात येऊन प्रेसला सांगितलं, खोटं कशाला छापताय, मी 1 लाख नाही 1,18,000 माणसांना जेवण केलं. आणि ते का दिलं त्याचं मागचं कारणही सांगितलं की मी या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं माझ्या मतदारांच्या सुखादुःखात सहभागी झालो. त्यांनी त्यांच्या सुखात मला कायम सामील करून घेतलेला आहे. बरं. तर माझ्या कुटुंबातलं पहिलं लग्न आहे विजयदादांचं आणि आमच्या मोठ्या आत्यांचं लग्न. बरं. एकत्रितच झालं. हो. माझ्या घरातलं पहिलं कार्य आणि मी सगळ्यांच्या घरी जेवलोय. त्यांना जेवण द्यायची मला वेळ आलेली आहे. माझ्या पहिल्या कार्यात सहभाग करून घ्यायची वेळ आलेली आहे. त्यांनी तेव्हा तसं उत्तर दिलं होतं, 1,18,000 लोकांना जेवण दिलं होतं. ओके. तर यातली आणखी एक थोडी चर्चा उत्सुकतेचा भाग म्हणून, तेव्हा किती विहिरी होत्या आणि किती विहिरींमध्ये बर्फ टाकलं होतं? कसं आहे, तो एक चुकीचा गैरसमज बनवलेला होता. विहिरीत सरबत करणं शक्य आहे का? साखर टाकणं शक्य आहे का? लिंब पिळणं शक्य आहे का? काय तर रक्तरंजित बनवायचं, काहीतरी एक स्टोरी बनवायची म्हणून लोकांनी बनवली आणि ती आम्हाला चिटकून टाकलेली आहे. ओके. आणि ते आजपर्यंत चालते. परंतु एक आमच्या आजोबांनी सांगितलेलं महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही ज्यांच्या घरी जेवलो, ज्यांच्या सुखात दुःखात सहभागी झालो, त्यांना मी परतफेड करणं जरुरीचं आहे. आणि घरातलं पहिलंच कार्य आहे माझं. बरोबर. ते केलं. बरोबर. हे भारताची संस्कृती आहे. बरोबर. मग ते पाळलेली आहे. आता यावेळेस या कार्याच्या वेळेस काय फरक केला तुम्ही? आम्ही एकाच दिवशी मॅनेज करणं अवघड आहे. हे ते सगळ्या गोष्टी आमची सर्वच कुटुंबातल्या सगळ्याच जेवढी आमची लग्न झालेली आहेत, बरं, इथून पुढे होणार आहेत, आमचे जे कार्यकर्ते आहेत गावोगावीच्या कार्यकर्त्यांना आम्ही 15 दिवस आमची जेवणं चाललेलीच असतात. बरं. बोलवायचं, सगळ्यांना वेळ द्यायचा. एका दिवस आता वेळ देणं पण शक्य होत नाही. लग्न पण करायचं, जेवण पण द्यायचं. बरोबर. त्यामुळं आम्ही सगळ्यांनाच जेवण देतो, प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांना जेवण देतो. ओके. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.